आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. काय झालं संतोष दादा, असं का आला इकडं? आमच्याच घरात तू आम्हाला हा प्रश्न विचारतेस? हे बघ, हे आमचं घर आहे, कळलं ना? आमच्या घरात आम्ही कुठल्याही खोलीमध्ये कधीही जाऊ शकतो. हा, सरळ मुद्द्यावरच येतो, उगाच फापट पसारा करत बसत नाही. हे बघ, मला आणि हरीशला असं वाटतं की तुम्ही दोघं इथे राहत असल्यामुळे आमच्या घरात प्रॉब्लेम्स होत आहेत. काय काय म्हणाला? काय प्रॉब्लेम होत आहे? तर प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही दोघे या घरात राहता, त्यामुळे या घरातली ही रूम उगाच व्यापली गेलेली आहे. आणि ही रूम आहे ना, मी माझ्या वरदसाठी ठेवली होती. त्याचं आता वाढीचं वय आहे, त्याला स्पेसची गरज आहे ना. पण नाही, तुम्ही दोघांनी मिळून बळकावली ही रूम. वर यांचा घर खर्च पण माझ्यावरच येतोय. पण आम्ही कमवतो की पैसे आणि घर खर्चाला पण देतो. देता, पण माझ्यापेक्षा कमीच देता ना. पण आम्ही दोघं मिळून देतो ना संतोष दादा. तू आगाऊपणे बोलू नको. आणि ही तुझी ही असली भाषा आमच्या घरात सतत बोलत जाऊ नकोस. तुझ्या या असल्या भाषेमुळे माझ्या वरदवर परिणाम होईल. तो ही भाषा बोलायला लागेल. असं काय वाईट आहे माझ्या भाषेमंदी? हाय मंदी, काय बोलते? हिला कळतं का मंदी म्हणजे काय? माहितीये का हिला? यांना कसं कळणार मंदी म्हणजे काय? हे तर आम्हाला माहिती आहे ना, मंदी म्हणजे काय. खरं तर तुम्ही दोघे या घरात राहता, त्यामुळे जी निर्माण झालेली आहे ती मंदी. नाही ते काय, कुठून कुठून येतात. स्वतः तर आलाय, आता कोणालाही न विचारता न सांगता हिला पण घेऊन आलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हा दोघांमुळं आम्हा दोघांचे आमच्या सख्ख्या आई बाबांसोबत सारखे भांडणं होत असतात. त्यामुळे या घरातून तुम्ही दोघं बाहेर पडणंच योग्य आहे. त्यामुळे चला निघा, चला पुढा, गेट लॉस्ट, चला. हो पण असं कसं व्यंकी? हे बघ ये आरती, तू या घरात आहे ना आत्ता आलीस, त्यामुळे आम्ही तुला या घरातलं समजतच नाही, कळलं? त्यामुळे तुझ्याशी आम्हाला बोलायचंच नाही, आम्हाला बोलायचं यायचे. त्यामुळे व्यंकी, तुला जर तुझ्या बायकोचे आमच्या आई वडिलांशी असलेले संबंध चांगले ठेवायचे असतील तर या घरातून बाहेर पडणंच योग्य आहे तुझ्यासाठी. अरे कळत कसं नाही तुला? अरे तुला कळतंय ना की आपल्या घरात पैशांची तंगी आहे, त्यात माणसं किती झाली आहेत, तरी पण लोचटासारखे कसे रे राहू शकता तुम्ही? तुम्हाला काय मान सन्मान आहे की नाही? अरे ठीक आहे रे, आमच्या आई बाबांनी तुला आणलं या घरी, कारण तेव्हा त्यांना मुलं नव्हती, पण झाली नंतर 5-5 झाली. पण तरी तुला सांभाळलं की नाही, वाढवलं, पायावर उभं केलं स्वतःच्या. मग आता तुला कळायला नको का रे? या घरातून बाहेर पडायला नको तू? चला आता दोघांनी मिळून गाशा गुंडाळायचं आणि निघायचं. चला. आणि दादा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सख्ख्या आई बाबांनी या व्यंकीला शाळा सुद्धा शिकवली. अरे थोडं का होईना तुला लिहिता वाचता आलं ना, मग त्याचे तरी उपकार मान. अरे मला तर वाटलं होतं नोकरी लागल्यावर हा जाईल, निघून जाईल, पण नाही, आहे तेच. अरे निदान लग्न झाल्यावर तरी तो इथून जाईल असं मला वाटलं होतं, पण नाही, इथेच आहे अजून. हो ना. आणि ही पण त्यातलीच, ह्याच्यासारखीच आली ती राहिली तेच. तर हिला पण बरं आहे म्हणा, आयत्या बिळावर नागोबा. नाही तर ते जरा जास्त होत आहे संतोष दादा. मी खरं बोलतोय, आणि खरं बोलतोय ना म्हणून झोंबतय तुला, कळलं ना? तुमचं हे उपरेपण, इथे फुकटचं राहणं, फुकटचं खाणं, हे वरदने शिकायला नको. निदान पुढच्या पिढीचं भविष्य तरी चांगलं झालं पाहिजे. आणि मी हे जे काय बोलतोय ना, ते सगळा विचार करून बोलतोय, कळलं?
त्यामुळे लवकरात लवकर निघा, बाहेर पडा. तुला वरची शपथ आहे. काय 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 बोलला? परत बोल, परत बोल, परत बोल. हा पिंकी, अरे असं का बोलतोय तू त्यांना? तू आपण कुठे जायचं? पिंकी, दादा हा बोलला खरा, पण तिकडे जाऊन आईला काही बोलला तर? कसा बोलेल, कसा बोलेल आणि काय सांगेल? असं बोलेल, कसं बोलेल? संतोष दादा, लक्ष्मी निवास